आंब्याच्या बागेत वाघाची डरकाळी. काजूच्या बागेत भूताचं ओरडणं. मंडळी, ही आंब्या काजूची बाग आहे दापोलीतल्या एका शेतकऱ्याची. झाडाला आंबे लागले, काजूही तयार होत आहेत, पण या बागेत माकडांनी उच्छाद मांडलाय. हर तऱ्हेचे प्रयत्न करून झाले, पण माकडं काही ऐकेना. मग या शेतकऱ्यानं एक शक्कल लढवली. 2,500 रुपये खर्च केले आणि एक स्पीकर लावला. स्पीकर लावून दिवसभर वाघाचा आवाज, भूताचा आवाज, कुत्र्याचा आवाज असा काढून तो स्पीकर त्याने 1,000 ते 2,000चा विकत आणून काजूला टांगून ठेवलेला आहे. कारण त्याच्यावरती मग वाकडं येणार नाही त्या आवाजाने, म्हणून ती एक त्यांनी नवीन एक अक्कल घडवली. आणि खरोखर त्यांचा कौतुक करण्यासारखं आहे की ही त्यांच्या डोक्यात कल्पना आली. आणि दिवसभर गाणी असतात, कुत्र्याचा आवाज असतो, वाघाचा आवाज असतो, त्यामुळं त्या कंपाऊंडात सहसा वांदर आणि केल्टं शिरत नाहीत. आणि असं असताना खरोखर या शेतकऱ्याचा कौतुक करावा तेवढंच कमी आहे. या स्पीकरमध्ये वाघाचा आवाज, कुत्र्याचा आवाज इतकंच नव्हे तर भूताचा आवाजही आहे. या आवाजामुळे माकडं दूर पळतात असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे. माकडं पळवण्यासाठीच्या या अनोख्या उपायाची आणि या शेतकऱ्याची सध्या जोरदार चर्चा आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली.